एसटी बस म्हणजे महाराष्ट्राची जीवनवाहिनी. आपल्या गावखेड्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हक्काचं वाहन म्हणजे लाल परी. याच एसटी बसची अनेक वर्षांपासून आर्थिक कोंडी झालेली असतानाच एसटीला जपणाऱ्या सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीलाच ब्रेक लागलाय. पाहूया याविषयीचा हा खास रिपोर्ट. तर माझं घराचं काम जो 3 महिने झालं, 3 ते 4 महिने झालं माझं घराचं काम थांबलेलं आहे. अजून मिळालेली नाही. 4 महिने झाले. मी ऑक्टोबरमध्ये उचलचे अर्ज केला होता, ते अजून मिळालं नाही. माझं घर काढायचं आहे बांधायला. ही हतबलता आहे एसटी कर्मचाऱ्यांची. राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद घेऊन हे कर्मचारी आपलं काम चोखपणे बजावतात. दररोज लाखो प्रवाशांना सेवा देतात. पण याच कर्मचाऱ्यांची एसटी महामंडळाकडून परवड होताना दिसते. इतकंच काय तर त्यांच्या हक्काच्या PF खात्यातूनही त्यांना पैसे काढता येत नाहीयेत. राज्यातले कर्मचारी तुमच्या संपर्कात असतील, राज्यभर अशीच परिस्थिती आहे? शक्यतो अशीच असणार. आमच्या इकडे काय अजून मिळालं नाही. बाकीच्या ठिकाणची काय माहिती नाही. मी ऑक्टोबरमध्ये उचलचे अर्ज केला होता, ते अजून मिळालं नाही. माझं घर काढायचं आहे बांधायला, त्यासाठी मी उचलले. आता काय घराचं बांधकाम चालू आहे, बंद आहे काय? नाही, अजून ते पैसे मिळाले नसल्यामुळे काढलेलेच नाही. सध्या एसटी महामंडळ डबघाईला आलंय. त्यामुळे एसटी बँकेतून कर्जाचा पुरवठा थांबवण्यात आलाय. म्हणून या कर्मचाऱ्यांनी PF मधून उचल घेण्यासाठी अर्ज केला. मात्र तिथेही त्यांच्या पदरी निराशाच आली. एकीकडे निधीच नाही अशी परिस्थिती असल्यानं कर्मचाऱ्यांच्या वेतनातून PF आणि विम्याचे हप्ते कापून घेण्यात आले. मात्र ही रक्कम अद्याप भरण्यात आलेली नाही. दुसरीकडे एसटी बँक ही चुकीच्या लोकांच्या हातात गेल्याचा आरोप होतोय. सभासदांचा बँकेवरचा विश्वास उडालाय. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी ठेवी काढून घेण्यास सुरुवात केली आहे आणि म्हणूनच सभासदांना कर्ज दिलं जात नसल्याचं एसटी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. आजपर्यंतच्या बँकेच्या इतिहासात आणि महाराष्ट्राच्या बँकिंग क्षेत्रातील इतिहासात सर्वोच्च काळ सर्वोच्च CD रेशो राहण्याचा विक्रमच जणू या बँकेचा झालेला आहे. म्हणजे एक प्रकारच्या आतापर्यंतच्या बँकिंग क्षेत्रातील बदनामीची सर्वोच्च परिसीमा या एसटी कोऑपरेटिव्ह बँकेने आमच्या वटवृक्षासारख्या असणाऱ्या आमच्या आधारदायी संस्थेनं गाठलेली याचं दुर्दैव आम्हाला वाटते आणि म्हणूनच आम्ही त्याच्या विरोधात लढतोय आणि कर्मचाऱ्यांना आणि सभासदांना कर्ज वाटप लवकरात लवकर चालू करण्यासाठी आणि बँकेतील भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी ग्राउंडपासून ते कोर्टांपर्यंत सगळीकडच्या लढाई आम्ही लढत आहोत. एसटी महामंडळाचा संचित तोटा 640 कोटींच्या घरात आहे. सरकारकडून महिन्याला 360 कोटी सवलत मूल्य मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र मिळतात फक्त 300 कोटी. भाडेवाढीचाही फटका एसटीला बसला. दिवसाला 60,000 प्रवासी घटले. उलट भाडेवाढीचा लाभ मिळाला अवघा 7.5%. आता एसटी महामंडळाच्या या परिस्थितीला नेमकं जबाबदार कोण? अपेक्षित भाडेवाढ करून सुद्धा अपेक्षित उत्पन्न आलेलं नाही हे नक्कीच आहे. त्याच्यामुळे झालंय काय की आमची जी देणी आहेत, उदाहरणार्थ आज जो विषय गाजलाय तो प्रॉव्हिडंट फंडाचे 1200 कोटी कर्मचाऱ्यांच्या पगारातनं वसूल केलेत, पण ते त्या ट्रस्टला भरलेले नाही आहेत. ग्रॅज्युटीचे 1100 कोटी कर्मचाऱ्यांच्या पगारातनं वसूल केलेत, पण ते भरलेले नाही आहेत. एसटी बँकेचे 130 कोटी रुपये कर्मचाऱ्यांच्या पगारातनं वसूल केलेत, पण ते भरलेले नाही आहे. सन्माननीय मंत्री महोदय प्रताप सरनाईकजी, आम्ही तुम्हाला येऊन नम्रपणे विनंती केली, आज हे आव्हान करतो, आपण जर तातडीनं केलं नाही तर नक्की आम्ही आपल्या निवासस्थानासमोर आज आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. गिरीश देशमुखला गुन्हा दाखल करून अटक करावी आणि कर्जाचे पैसे बँकेचे कापलेले, त्याचबरोबर PFचे पैसे, व्याज, अरे कोट्यांशी रुपये व्याज, 250 कोटी, अरे कोणाच्या तोंडात घातले? अरे तोंडामध्ये माती पडाल. अरे माझ्या कष्टकऱ्यांच्या मुलांच्या तोंडातले पैसे अरे कॉन्ट्रॅक्टरला द्यायला, अरे काहीतरी लाज बाळगली पाहिजे, काहीतरी शरम बाळगली पाहिजे. या संदर्भात आम्ही परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण ते महामंडळाच्या सुधारणेसाठी कर्नाटक दौऱ्यावर असल्यानं त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया मिळू शकली नाही. दरम्यान नव्या सरकारमध्ये एसटी कात टाकण्याचा प्रयत्न करत असली तरी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासाठी जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लालपरीला सक्षम करण्यासाठी आधी ती चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाठबळ देणं गरजेचं आहे. विजय केसरकर, ABP माझा, कोल्हापूर.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.